हैदराबादमध्ये एनआयएने छापे टाकले आहेत आणि गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हे छापे टाकण्यात आले आहे। 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। हे 11 जण आयसिसशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि या संशयितांकडून शस्त्रास्त्र तसंच स्फोटकं ताब्यात घेण्यात आली आहेत। आत्ताची ही मोठी बातमी म्हणावी लागेल। आयसिसशी संबंध आहे असा संशय आहे आणि अशा 11 जणांना हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने ही कारवाई केली आहे। हैदराबादमध्ये छापे टाकून 11 जणांना ताब्यात घेतलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 11 जणांकडून स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत। संशय असा आहे की हे तरुण आयसिसशी संबंधात होते। आता काही घातपाती कारवाया करण्याच्या मोहिमेवर ते होते का हे बघावं लागेल। कोण आहेत हे 11 जण याविषयी अजून माहिती मिळालेली नाहीये, पण ही कारवाई मोठी म्हणावी लागेल कारण हैदराबादमध्ये 11 तरुणांना आणि त्यांच्याकडची शस्त्रास्त्र स्फोटकं यांना जप्त करण्यात आलंय। राजू परुळेकर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। राजू, काय अधिक माहिती याविषयीची आहे? ज्या 11 जणांना ताब्यात घेतलंय ते कोण आहेत? रुजुता, हे जे 11 जण ताब्यात घेतलेले इसिसचे कार्यकर्ते आहेत आणि एनआयएला एक गुप्तचर माहिती मिळालेल्यानुसार हैदराबादमध्ये इसिसचे कार्यकर्ते कार्यरत आहेत। त्या अनुषंगाने जवळजवळ 7-8 जणांची टीम तयार करून हैदराबादच्या 9 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 11 जणांना ताब्यात घेतलं आहे। त्याचबरोबर हत्यारे आणि काही स्फोटकं ही सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर असं सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय की मुंबईतही छापे टाकण्यात येणार आहे असंही समजलं जाते। राजू, ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्र पण सापडली आहेत, त्यामुळे असं म्हणायला वाव आहे की खरंच ते काही कारवाई करणार होते का हैदराबादमध्ये? जी आयबीने दिलेल्या माहितीनुसार ही जे आयसीसी कार्यकर्ते होते ही स्फोटक ही इकडे मिळाली आहे। त्याचप्रमाणे हत्यारं मिळालं आहे। त्या असं समजलं जातंय की ही कुठे ना कुठेतरी ही ब्लास्ट घडवणार आहे असंही सूत्रांनुसार समजलं जातं। राजू, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी। हैदराबादमध्ये एनआयएने केलेल्या कारवाईमध्ये 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत। त्यामुळे ही 11 जण आयसिसशी संबंधित होती आणि काही घातपात त्यांना घडवून आणायचा होता का भारतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता यांच्या चौकशीनंतर बरंच सत्य बाहेर येईल एवढं नक्की। फक्त हैदराबादच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत देखील काही ठिकाणी छापे टाकल्याचा अंदाज आहे।